नमस्कार, मी भूषण सजगुरे आज तुम्हाला नवरात्री अंतर्गत प्रथम जो दिवस आहे त्या दिवशी जी येणारी देवी आहे तिचं नाव आहे शैलपुत्री। या देवीबद्दल काही गोष्टी सांगणार आहे, काही उपासना, काही मंत्र आणि त्या नवरात्रामध्ये स्त्रियांनी त्या दिवशी नेमकं काय करावं, कोणता रंग परिधान करावा किंवा देवीला कोणता रंग आवडतो आणि त्या देवीची उपासना नेमकी कशी करावी हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वात अगोदर आपण शैलपुत्री नेमकी कोण आहे हे समजून घेऊया। तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की भगवान शंकर त्यांची पत्नी जी आहे ती पार्वती, पण त्याच्या अगोदरची जी पत्नी होऊन गेली तिचं नाव आहे सती आणि या सतीच्या वडिलांचं नाव आहे दक्ष प्रजापती। आता या दक्ष प्रजापतींनी एक मोठा यज्ञ केला आहे आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवांना बोलवलं आहे, सर्व देवांना आमंत्रित केलेलं आहे, पण भगवान शंकरांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही। पण सती म्हणाली, माझ्या वडिलांकडे जाण्यासाठी मला कोणत्याही आमंत्रणाची निमंत्रणाची गरज नाही। तर ती त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी पाहते आहे की या ठिकाणी सर्व देवांना आमंत्रित केलेलं आहे, मात्र माझे जे पती आहे भगवान शंकर यांना आमंत्रण नाही। आणि आमंत्रण नाही ही तर गोष्ट ठीक आहे, पण या ठिकाणी माझ्या नवऱ्याचा, माझ्या पतीचा अपमान झालेला आहे हे जेव्हा तिच्या त्या ठिकाणी लक्षात आलं त्यावेळेस त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती या सती मातेने दिलेली आहे आणि तिचा अग्नीने प्रज्वलित झालेला देह या कुंडाच्या बाजूला पडलेला आहे आणि ही सारी घटना, सारी गोष्ट भगवान शंकराच्या काळी लागली। भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले, तांडव नृत्य केलं आणि आपल्या जटेतनं एक वीरभद्र नावाचा राक्षस निर्माण केला आणि त्या राक्षसाला सांगितलंय की तू त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञात जा आणि दक्ष प्रजापतीचा यज्ञाचा विध्वंस करून टाक। तो त्या ठिकाणी जातोय, दक्ष प्रजापतीचा यज्ञाचा विध्वंस करून टाकतो आणि दक्ष प्रजापतीची मान छेदून टाकतोय। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी यज्ञ चालू असतो, मात्र त्या यज्ञामध्ये पूर्णाहुती झालेली नसते, म्हणजे त्या यज्ञाची समाप्ती झालेली नसते। कोणत्याही देवाला त्या ठिकाणाहून जाता येत नव्हतं, म्हणून सर्व देवांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि भगवान शंकरांना सांगितलं की तुम्ही या दक्ष प्रजापतीला परत जिवंत करा। त्यावेळेस दक्ष प्रजापतीला बोकडाचं शिर जोडण्यात आलं आणि त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीच्या हातून त्या यज्ञामध्ये पूर्णाहुती म्हणजे शेवटची आहुती त्या ठिकाणी देण्यात आली आणि तेव्हापासून आपल्या कोणत्याही यज्ञ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये भगवान शंकराचं जे पूजन आहे ते सर्वात शेवटी सांगितलं आहे। त्याच्या पूजनाशिवाय कोणत्याही पूजेचं फळ लागणार नाही हे देखील दक्ष प्रजापतीने सांगितलं आहे। आणि ज्यावेळेस ही सारी घटना घडली त्यावेळेस भगवान शंकरांनी या सतीचं जे काही जळतं देह आहे तो उचलला आणि या संसारामध्ये भ्रमण करायला लागले आणि ते भगवान शंकराच्या हातामध्ये ते जळतं शरीर आहे आणि त्या पूर्ण संसारामध्ये भ्रमण करतायत। त्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने तो सती मातेचा जो देह आहे तो त्या ठिकाणी नष्ट केलेला आहे। तो 64 ठिकाणी जाऊन पडलेला आहे, त्याचे जे तुकडे आहेत देहाचे ते 64 ठिकाणी जाऊन पडलेले आहेत। त्या ठिकाणी 64 शक्तिपीठ देवी मातेचे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। त्या देवीला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि याच सती मातेचा परत एकदा नवीन जन्म झाला। तो हिमकन्या म्हणजे पर्वतराज जो हिमालय आहे त्या हिमालयाची कन्या म्हणून पार्वती हिचा जन्म त्या ठिकाणी झाला। आता तिला एक नाव आहे शैलपुत्री। ज्यावेळेस या भगवान शंकरांनी या पार्वती मातेला स्वीकार केला त्यावेळेस त्या पार्वती मातेने सांगितलं की मी हिमकन्या आहे, तर पाषाण स्वरूपी आहे। म्हणजे काय की माझे वडील हे पाषाण आहेत, तर माझं जे मन आहे हे पाषाणरूपी आहे, त्यामध्ये प्रेमरूप प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला मदत करायला लागेल। त्यावेळेस भगवान शंकरांनी
त्या ठिकाणी शैलपुत्री हा शब्द उच्चारला गेला आहे आणि तेव्हापासून तिचं नाव शैलपुत्री हे पडलं गेलेलं आहे. आता या शैलपुत्रीची जो उपासना करेल तर भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात की ज्याचं मन कमजोर आहे, कमकुवत आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो किंवा मनाला बऱ्याच गोष्टी लागून जातात, तर त्या व्यक्तीने किंवा त्या स्त्रीने या शैलपुत्री देवीची आराधना करावी. आता आराधनेसाठी एक विशिष्ट मंत्र आहे, उपासनेसाठी एक विशिष्ट मंत्र या शैलपुत्रीचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम शम शैलपुत्र्यै नमः. या मंत्राचा जप हा कमीत कमी 108 वेळेस करावा. याचं फळ आपल्याला निश्चित त्या ठिकाणी प्राप्त होतं. हा जो हिमालय आहे हा शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाचा आहे आणि याची जी प्रथम नाव प्राप्त झालेली जी कन्या आहे पार्वती, तिचं नाव आहे शैलपुत्री. तर हिचा सर्वात आवडता रंग हा देखील पांढरा आहे आणि या पांढऱ्या रंगाने सर्व काही उपासना या शैलपुत्रीची करायला हवी. म्हणजेच काय की जर तुम्हाला या शैलपुत्रीची काही उपासना करायची असेल, काही सेवा करायची असेल, पूजा करायची असेल तर पूजेसाठी पांढरे वस्त्र परिधान करायला हवं. त्यानंतर त्याला अर्पण करणारे पुष्प, त्याच्यानंतर दूध, ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी त्या अर्पण करायला हव्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जी सेवा करतोय त्या देवीची त्याला नैवेद्य देखील पांढऱ्या रंगाचा जो असेल तो त्या ठिकाणी दाखवायला हवा. तर ह्या शैलपुत्रीचं महत्त्व अत्यंत या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि या शारदीय नवरात्रीमध्ये जे 15 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी प्रथम दिवस या शारदीय नवरात्रीमध्ये येणार आहे, तो दिवस जो सांगितला गेलेला आहे तो म्हणजे शैलपुत्री या देवीचा आहे. तर याच्यामध्ये बरेच सारे काही गोष्टी आहेत. शैलपुत्रीचे काही स्तोत्र आहेत, काही मंत्र आहेत, पण सर्वांना जमेल, सोयीस्कर होईल अशा पद्धतीने जो मंत्र मी तुम्हाला आज सांगितला आहे त्याची उपासना मात्र नक्की करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझे येणारे पूर्ण या 9 दिवसामध्ये 9 व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला निश्चित प्राप्त होतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील. या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या उपासनेच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. त्याचं मी निश्चित उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. नमस्कार.